नमस्कार, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ याच्यामधील सहाय्यक आयुक्त यांच्या पदाविषयी जाहिरात आलेली होती। आता याच्या पदसंख्येत खूप मोठा बदल झालेला आहे। पदांची संख्या ही कमी झालेली आहे। मग नेमक्या कोणत्या प्रवर्गासाठी या जागा कमी झालेल्या आहेत, काय लेटेस्ट अपडेट आहे, तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून इन डिटेल आपण जे आहे तर ते बघणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि तुम्ही देखील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन गट अ या पदासाठी तयारी करत असाल तर त्याच्यासाठी आपण आपले रेकॉर्डेड बॅच जे आहे तर ती लॉन्च केलेली आहे। पहिल्या 100 विद्यार्थ्यांना यात 50% सवलत देखील जे आहे तर ते मिळणार आहे। याच्यासाठी तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि या दिलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकतात। आणि सध्या इग्नाइट अकॅडमी कडून सर्व कोर्सेसवर फ्लॅट 30% ऑफ चालू आहे। म्हणून आजच इंडिया हा कोड यूज करा आणि 30% सूट मिळवा। बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून जी जाहिरात आली होती मागे 12 ऑगस्ट 2025 ला, त्याचं एक लेटेस्ट अपडेट आलेले शुद्धीपत्रक आलेले बघा। सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ 19 मे 2025 ला आलेली जी जाहिरात होती त्याचं हे शुद्धीपत्रक आपल्याला पाहायला मिळतं। बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सहाय्यक आयुक्त महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा यांच्या गट अ च्या 311 जागांसाठी काय 311 पदांसाठी 19 मे 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। तथापि कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विभागाकडून दिनांक 17 जुलै 2025 रोजीच्या पत्रान्वये सदर संवर्गाच्या यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती या विविध न्यायालयीन प्रकरणाच्या अनुषंगाने संदर्भित जाहिरातींमध्ये पदसंख्या आता ही 311 च्या ऐवजी 308 करावी असे कळवलेले होते आणि त्याच्याचमुळे आयोगाने हे शुद्धीपत्रक दिलेले आहे। मग हे फक्त 308 कोणासाठी केलेले तर त्या पण गोष्टी आपल्याला इथं पाहणं गरजेचं आहे। बघा, आता हे 308 साठीचं संपूर्ण तुम्ही बघू शकतात हे आरक्षण न्याय आहे। मग याच्यामध्ये समांतर आरक्षणाचे पण जागा आपल्याला इथं जे आहेत तर ते इथं बघायला मिळणार आहे। म्हणजे आधी जे 311 होते ते पद किती झालेले 308 पद झालेले आहेत। म्हणजे पदांमध्ये कमी झालेले, म्हणजे कमी म्हणजे कोणत्या तरी याच्यात कमी झालेच असतील ना, तर तेच आपल्याला आता जे आहे तर ते पाहायचं आहे। जाहिरातींमधील इतर आणि अटी शर्तींमध्ये कोणताही बदल झालेला नाही ते देखील त्यांनी इथं सांगितलेलं आहे। आधीची जाहिरात जर पाहिली तर आधीच्या जाहिरातींमध्ये तुम्ही बघू शकता इथं हे 311 पद आपल्याला जे आहेत तर ते इथं बघायला मिळतात। आता नेमका काय बदल झालेले आहेत तर तो एकदम डिटेल मध्ये आपण जाणून घेऊया। सगळ्यात आधी ज्या जागा कोणाच्या कमी झालेल्या आहेत बघा, एनटीडी प्रवर्गाच्या जागा कमी झालेल्या आहेत। आधी यांच्या 5 जागा होत्या आधीच्या जाहिरातींमध्ये, त्या झालेल्या आहेत 4। म्हणजे काय की एक जागा ही कमी झालेली आहे, एक जागा ही वजामध्ये आहे। पुण्यात यांची जनरलला 4 जागा राखीव होत्या, त्या आता 3च असतील। महिलांसाठी 1 होत्या, महिलांसाठी 1च राहील। म्हणजे इथं जे जनरल उमेदवार होते एनटीडी मधले त्यांनाच जे आहेत तर ते जागा कमी झालेले, त्यांची 1 जागा, महिलांसाठी मात्र 1 जागा राखीव होती, ती इथं राहणारच आहे। म्हणजे इथं पहिला जो महत्त्वाचा बदल आहे तर तो एनटीडी यांच्यामध्ये झालेला आहे। पुढचा बदल झालेला आहे ईडब्ल्यूएस वाल्यांसाठी। ईडब्ल्यूएसच्या बघा इथं 32 जागा होत्या आधीच्या जाहिरातींमध्ये, आता त्या किती झालेल्या आहेत 30 झालेल्या आहेत। म्हणजे काय की -2, म्हणजे तुमच्या ज्या 3 जागांची घट झालेली आहे, कारण की 308 झाले ना, 9, 10, 11 3 जागा तुमच्या कमी झालेल्या आहेत। तर त्याच्यापैकी 1 जागा कोणाच्या कमी झाली एनटीडीच्या खात्यातून आणि ईडब्ल्यूएसच्या खात्यातून 2 जागा इथं कमी झालेल्या आहेत। म्हणजे अशा 3 टोटल जागा तुम्हाला इथं बघायला मिळतात। याच्यामध्ये बघा सर्वसाधारण मध्ये बरोबर आहे 20 आहे, पण महिलांच्या इथं ज्या 10 जागा होत्या त्या इथं 9 झालेल्या आहेत। खेळाडूंच्या इथं 2 होत्या, तिथं 1 झालेले आहेत। म्हणजे इथं महिला आणि खेळाडू या प्रवर्गाला इथं फटका जो आहे तो इथं बसलेला आहे या प्रकरणाचा। त्याच्यानंतर तुम्ही जर एकूण आरक्षण पाहिलं तर एकूण आरक्षणामध्ये कसा बदल झालेला बघा, आधी 219 पद आरक्षित होती, आता ती 216 असतील। आधी जनरलला 145 पद उमेदवार उपलब्ध होती, आता 144 असतील। 65 महिलांना होतील, महिलांना आता 64च राहतील। खेळाडूंना 9 होतील, ती फक्त आता 8च राहतील। हे ओव्हरऑल आहे बरं का, 3 पदांचा समावेश नाही। आणि जर टोटल पदांचे पाहिलं तर टोटल पद आधी 311 होते, ते आता 308 होतील। जनरलसाठी 204 राखीव होते, ते आता 203 असतील। महिलांसाठी 93 होते, ते आता 92 होतील। आणि खेळाडूंची जे 14 पद राखीव होते ते फक्त आता 13च पद इथं राखीव राहणार आहे। म्हणजे खेळाडू महिला यांना फटका इथं बसलेला आहे असं आपण म्हणू शकतो।
काय बदल झाला तर या चार्टच्या माध्यमातून आपल्याला कळतं एकूण पदांची संख्या ही 311 होती ती आता 308 झाली, म्हणजे 3 पदं कमी झाली. NTD ची आधी 5 होती ती आता 4 झाली, म्हणजे 1 पद कमी झालं. EWH चं 32 होतं ते आता 30 झालं, म्हणजे 2 पदं इथं आपल्याला कमी जे आहेत तर ते इथं बघायला मिळतात. त्यासोबतच दिव्यांग उमेदवारांच्या याच्यात कोणताही बदल जो आहे तर तो झालेला नाही. त्यासोबतच जे अनाथ उमेदवार आहेत त्यांच्यासोबत पण कुठल्याही पद्धतीचा बदल जो आहे तर तो झालेला नाही. तर हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. आपल्या चॅनलवर सहाय्यक आयुक्त याची परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रमचा संपूर्ण व्हिडिओ आहे, तो तुम्ही अवश्य बघावा. आता याची लवकरच परीक्षा तारीख जी आहे तर ती जाहीर होईल. त्याच्या आधी जे आहे तर ते आणखी काही शुद्धीपत्रक जे आहेत तर ते येऊ शकतं. त्याच पद्धतीने पशुधन विकास अधिकारीचे 2795 पद आहेत, त्याचा पण परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रमाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तो तुम्ही अवश्य बघू शकतात. आणि महाराष्ट्र पशुसंवर्धन अंतर्गत ही जी सहाय्यक आयुक्त आणि पशुधन विकास अधिकारी दोघांसाठी पॅटर्न सेमच आहे, म्हणून जे कोणी पशुधन विकास अधिकारीची तयारी करत असेल ते पण ही बॅच जॉईन करू शकतात. याच्यामध्ये तुमची 200 गुणांची लेखी आणि 50 गुणांची मुलाखत दोघांची तयारी केली जाणार आहे. जे तुमचे सब्जेक्ट आहे जसं की क्लिनिकल सब्जेक्ट, पॅरा क्लिनिकल, प्री क्लिनिकल, ॲनिमल प्रोडक्शन, तर ही चारही घटक तुमचे व्यवस्थित पद्धतीने कव्हर होणार आहे. त्यासोबतच RTI ऍक्ट, चालू घडामोडी आणि सर्व विषयांची तयारी सोबत PPT नोट्स तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. त्यासाठी फक्त तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय आणि या दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करून माहिती विचारू शकतात. इग्नाइट अकॅडमीचे कोर्सेस आता विविध जे आहेत तर ते ठिकाणी उपलब्ध आहेत, जसे की लवकरच कृषी मध्ये पण खूप मोठी भरती येणार आहे, तर याचे पण कोर्सेस जे आहेत तर ते आपल्या इग्नाइट ॲग्रीकॉस या YouTube चॅनलवर तुम्हाला अवेलेबल मिळतील. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.